हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की आपला जो रोज आपल्याला स्वयंपाकात लागणारा लसूण अगदी झटकीपट कसा सोलायचा। खूप साधी सोपी पद्धत आहे। अगदी आठवड्याभराचा लसूण तुम्ही 1 ते 2 मिनिटात सगळा साफ करू शकता। तर इथं मी आमचा हा घरातलाच लसूण आहे, आपला जो गावरान लसूण म्हणतो आपण तो आहे। आणि हा लसूण सोलताना खरंच खूप वेळ लागतो आणि हा असा स्वच्छही साफ होत नाही, म्हणजे त्याची थोडी थोडी अशी सालं राहिलीच जातात। म्हणून आज जी मी तुम्हाला ट्रिक दाखवणार आहे त्याने हा गावरान लसूण पण अगदी साफ असा सोलला जातो। तर ह्याचं काय होतं की जो आपण विकतचा आणतो त्याच्या मोठ्या मोठ्या पाकळ्या असतात, सालही जाड असतात, ते खूप इझिली निघतात। परंतु ह्या गावरान लसणाचं काय होतं की एकदम साल पातळ असती, लवकर ती निघल्या जात नाही आणि तशीच ती पाकळीला राहते। खाण्याच्या दृष्टीने पाहिलं तर वास चव ह्या गावरान लसणाला चांगली असते, म्हणून आपण बरेच जण हाच प्रेफर करतो। परंतु सोलायला याला वेळ जास्त लागतो, मेहनत जास्त लागते। तर आता हा झटकीपट खूप सुंदररित्या असा साफ कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत। आता इथं तुम्हाला थोडंसं डिस्टर्बन्स येईल, परंतु आता शाळेंना सुट्ट्या चालू आहेत तर एवढं हे झेलावंच लागेल। आणि हो मैत्रिणींनो, आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा। आता इथं तुम्ही पाहिलं एकच छोटी कांडी सोलायला मला इथं बराच वेळ लागला आहे आणि त्यातूनही ह्या काही सगळ्या पाकळ्या अशा छान साफ होत नाही आहेत। तर म्हणून आपल्याला इथं काय करायचं, तर एक गोष्ट आपण लसूण सोलायला वापरणार आहोत, ती म्हणजे ही लसूण सोलायचा हा असा पाईप येतो, गार्लिक पिलर याला म्हणतात। खूप इझिली हा मार्केटमध्ये आपल्याला मिळतो किंवा जे असे हँडक्राफ्टेडचे एक्झिबिशन्स लागतात तर तिथंही याचा एखादा स्टॉल असतोच। हे सिलिकॉनचे आहेत, तर आतमध्ये असे थ्रेड असतात, त्यामध्ये आपण ज्यावेळेस लसूण टाकला आणि थोडा फिरवला की ते त्याच्या साहाय्याने आपला लसूण पूर्ण साफ होऊन जातो आणि खूप इझिली अगदी स्वस्त मिळतं आणि आपलं कामही खूप कमी वेळात आणि बिना मेहनतीत होऊन जातं। तर हे असं तुमच्या घरी नसेल तर एकदा नक्की घेऊन या। आता यात काय करायचं, आपल्याला काही आधी लसणाच्या पाकळ्या वगैरे सुट्ट्या करून घ्यायच्या नाही, आहे अशी लसणाची कांडी यामध्ये घालायची आणि फक्त असं थोडंसं प्रेशर देत याला फिरून घ्यायचं। लसूण सोलायचे अजूनही बरेचसे उपाय आहेत, म्हणजे अगदी काही जण याला पाण्यात भिजवून ठेवतात त्यानंतर सोलतात किंवा एखाद्या गरम पाण्यात थोडंसं उकळून घेतात आणि मग सोलतात, परंतु तो लसूण खूप जास्त काळ टिकत नाही। आता इथं तुम्ही पाहिलं की अगदी लसणाच्या पाकळ्या अशा साफ होऊन बाहेर पडल्या आहेत। तर अशा इतक्या साध्या सोप्या पद्धतीने तुमचा लसूण याने सोलला जातो। आणि काय होतं, आपण ज्यावेळेस लसूण सोलतो आणि असा हा जर गावरान लसूण असेल तर बऱ्याच वेळ आपल्या बोटांच्या नखांना त्याचा स्मेल राहतो किंवा काहींना तर अशी थोडीशी आगही होऊ शकते। म्हणून ह्या अशा प्रकारचे पिलर वापरून तुम्ही खूप इझिली आपलं लसूण सोलू शकता। आता इथं काय करायचं, अशा एक एक कांड्या घालून पटपट फिरून घ्यायचं। एक मोठ्या भांड्यात किंवा परातीत हा सगळा चुरा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि थोड्याशा पाखडून घ्यायच्या। म्हणजे आता मी इथं थोडा एकाच कांडीचा हाताव घेतला आहे, थोडंसं फुंकर मारून याच्या साली आपल्याला साफ करून घ्यायच्या। तर तुम्ही बघू शकता 1 ते 2 सेकंदातच हा आपला एक कांडीभर लसूण सोलून झाला आहे। म्हणजे आपला आठवड्याभराचा लसूणही तुम्ही 1 ते 2 मिनिटातच सोलून ठेवू शकता। अशी अगदी साधी सोपी ही पद्धत आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।